आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या या पुस्तकातील दुसऱ्या भागात, पहिल्या भागात कविता सादरीकरण केल्यानंतर या भागात महेश केळुस्करांची झिंझिनाट MP पाटील सरांचं आस्वादन वाचत आहे. कविता ऐकायची असल्यास पुन्हा पहिला भाग पाहावा. मी सरळ आस्वादनाला सुरुवात करते. महेश केळुस्करांची झिंझिनाट. महेश केळुस्कर यांची झिंझिनाट ही कविता व्यासपीठावरून त्यांच्याच तोंडून ऐकत असताना आपल्यासमोर ती आणि तो यांच्यातील मुक्त बंधातलं एक सुंदर रोमॅन्टिक दृश्य उभं राहतं. मालवणकडल्या व तत्सम कोकण खेड्यातील रानझाडीतून जाणाऱ्या वाटेवर पसरलेल्या संध्याकाळनंतरच्या किर्र काळोखात भेटताच क्षणी तिनं एकदम अकस्मात आवेगात त्याला तिच्या अंगाशी घट्ट गाठ ओढून घेतलं आणि मग त्या दोघांच्या तनामनात सर्वांगातील कणाकणात पसरत गेला उत्कट झिंझिनाट. आजवर अनेक प्रेमकवितांतून, गीतांतून अशासारखी रोमॅन्टिक दृश्ये आपण अनुभवलेली, आपल्या संज्ञाप्रवाहात तरंगत आलेली. ना.ग. देशपांडे यांची काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे आलीच तू एकटी, माझी तुझी चोरटी जेव्हा मिळाली मिठी. त्यांचीच राया तुला रे काळवेळ नाही, राया तुला रे ताळमेळ नाही, असे त्याला रानात म्हणणारी ती. वाराकांत यांच्या त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, अंतरात रिमझिमत गेलं अमृत. सुधांशूचा इथेचा आणि या बांधावर श्यामल वेळी रंगलेला खेळ. वसंत बापटांची अजून त्या झुडपांच्या मागे अर्ध्या मुर्ध्या गुंजांनी दवबिंदूंची झालेली थरथर. महानोरांची जांभूळ पिकल्या झाडाखाली, कुणा वादळवेड्या पायांची झालेली झिम्मा फुगडी. अनंत काणेकरांचा गळ्यात गळा घालून रोमांचाचे मळे फुलवण्यासाठी रानामध्ये सजणीला घेऊन जाणारा साजन, अशी कितीतरी साजणींची रोमॅन्टिक दृश्ये कविता गीतातून आपण वाचलेली, ऐकलेली, पाहिलेली, अनुभवलेली. या साऱ्या कविता गीतांतील रोमांस तसा संस्कारित भाषेतला, त्यामुळे त्यांचं अनुभव रूपही बरंचसं संस्कारितच. पण झिंझिनाटमधील पाननीत भेटलंस, अंगात खेटलंस, हातात हात घेतलंस अकस्मात, हा रानझाडे, रानझुडपे, रानजाळ्या यांच्या पाननीतला आदिम, अनघड, केवल आवेगी अंगसंग संस्कारित भाषेतला नाही. तो गावरानाकडल्या ताजा, उत्कट, भाव आवेगी मालवणी गावबोलीतला आहे. म्हणूनच तो आदिम, अनघड, केवल स्वरूपाचा प्रत्यय देणारा असतो, जो आपल्या नेणिवेतील असंस्कारित आदिबंधाला हवासा वाटत असतो. इथं रानावनातून जाणारी पायवाट नाही, इथं पांदणी आहे. इथला काळू किर्र नाही, तो किनाट आहे. इथल्या भेटीत गळ्यात गळा घातलेली गोड गळामिठी नाही, इथं भेटता क्षणी भेटलंस ने अंगा खेटलंस असा आदिम, अनघड, अंगमिठीचा अंगसंग आहे. इथं अंगभर पसरलेल्या झिंझिण्या नाहीत, इथं सर्वांगाचा झालू झिंझिनाट आहे. इथं पालापाचोळ्यात झालेली सळसळ नाही, इथं अंगात खेटलेल्या पायांची पातेरो साळसाळ आहे. इथं भावनांची नाजूक थरथर नाही, इथं मनात आसक्तीचा फुरसा मारित्वता उडी आहे. इथं एकत्र गुंफीत जीवन धागे किंवा हातात हात गुंफत हसणं, बोलणं, विहरत चालणं नाही, इथं चलता चलता कुजबुजलंच आहे. इथं फक्त रोमॅन्टिक हसणं, बोलणं नाही, इथं हीच माझ्या घराची जवळची वाट सांगून जे सुचवायचं ते सारं सुचवलं आहे. इथं सारे भान हरपले, शब्द मुके झाले नाही, इथं काय बोलत होतंस नि खै चालत होतं कुणाक माहीत असं आहे. इथं सुगंधात नालो नाही, इथं सगळ्या वाटेर निसतो पिकल्या आंब्या फणसांचो घमघमाट आहे. एवढ्यात एक नाट्यात्मक व्यक्त आहे. कुणीतरी दुरून येत असतं असं नाही, लांबसून बॅटी येवक लागली जवळ असं इथं आहे. मी घाबरट आणि ती धीट असं इथं नाही,
माझो काळी धाड 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 धाड, पण तुझं मात्र धाडच भन्नाट, नि तू माका खासकन वडलंस, असं इथं आहे. कालप्रवाहात असं काही बाही चालूच असतं, पण तुझ्या बाबतीतला तो पहिला वहिला अनुभव म्हणजे त्या परीस तोच, असं इथं नाही. तुझ्या मागसून किती जणं आली, अंगात खेटली पण नाही पटली, माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पैलो वैलो किनकिनाट, असं इथं आहे. ज्यांचा हा असा रानझाडीतील पालनेतला आवेगी अंगमिठीचा अनुभव आहे, तो त्यांच्याच रक्तप्रवाहातून वाहत आलेला अस्सल जिवंत गावरान शब्दबोलीतून व्यक्त झाला आहे. म्हणूनच तो ताजा टवटवीत मालवणी रोमांस आपल्या संवेदनांना धुसमुसळत भिडत असतो. आपल्या संस्कारित भाव अनुभवांच्या मर्यादाशील उदात्त इत्यादी नागरी रोमॅन्टिक कवितेत सर्वसाधारणरित्या पुढाकार घ्यायचा असतो तो प्रियकर पुरुषांना. त्यानं तिला बोलवायचं असतं, त्यानं तिला चलचल ग सजणे म्हणायचं असतं, त्यानं तिला रानात न्यायचं असतं, त्यानं तिला चोरट्या मिठीत घ्यायचं असतं आणि तिनं म्हणायचं असतं, राया रे तुला काळ वेळ नाही, राया तुला ताळमेळ नाही. अनंत काणेकर, नाग देशपांडे, वारा कांत, सुधांशू, वसंत बापट या साऱ्यांच्या अशा कवितांतून पुरुष प्रियकरच पुढाकार घेत असतो. पण झिंझिनाटमधली ही बिनधास्त अंगात खेटणारी, खासकन वडणारी, अनागरी आदिम मातेतील भन्नाट मुक्त स्त्री आहे. जड पुरुषात चैतन्य उतरणारी, त्याला चेतवणारी, खेळवणारी, शृंगार क्रीडेत पुढाकार घेणारी आदिम प्रकृतीची प्रतिकृती आहे. तिचं बिनधास्त भन्नाट धाडस आपल्यातील निद्रिस्त शामळू बिनधास्तपणातला या कवितेतील रोमांसमध्ये अंगात खेटून खासकन वळून नेत असते. या कवितेच्या अंगात खेटलेला मालवणी शब्दनादाचा थाटमाट शीर्षकापासून सर्व कविताभर झिंझिनाट निनादत ठेवतो. काय बोलत होतं नि खय चालत होतं, अशा आंतरिक भावलयीतून चौफेर पसरत जाणारा आंब्या फणसांचो घमघमाट भावधुंद अनुभवाला घमघमट ठेवण्याचे काव्यात्मक कार्य करत असतो. पतेरो साळसाळ, त्यात काळोख किनाट, घराची जवळची वाट, अशात भेटलंस, खेटलंस, हातात हात घेतलंस, खासकन वडलंस, अशा अंगात खेटणाऱ्या समांतरता राखत जाणाऱ्या लयीतून एकमेकांना भेटणारी खेटणारी आदिम शरीरांची झिम्मट उभी केली जाते. आणि एकीकडे धाडधाड धाडधाड काळीज भीतीच्या, तर दुसरीकडे भन्नाड धाडसांच्या अनुभवाचा झोका देत असते. आणि शेवटी किती जणं भेटली, अंगात खेटली पण नाही पटली, अशा आंतरिक लयीतून सांगत येणारा तो पैलो वैलो काकणांचो किनकिनाट शीर्षकातील झिंझिनाटला पूर्णतेचा ठेका देत नादप्रासादाच्या अगदी समेवर लयकारीच्या पूर्णतेची टाळी घेत असतो. प्रकृती पुरुषातील आदिम अनघडमुक्त जीवनशक्ती चेतवणारा इथल्या रानझडीचा निसर्ग हा येथील चेतनागर्भ प्रतिमांची पतेरो साळसाळ निर्माण करतो. येथील पाननीत किनाट काळोखातील थंडगार धुळीत लपलेला फुरसा आसक्तीची चेतना ध्वनित करत असतो. येथील निस्तो पिकल्या आंब्या फणसांचो घमघमाट धुंद मनोभावांचा कल्लोळ घमघमट ठेवतो आणि अनागारी मातेतील निसर्गकन्येच्या काज बांगड्यांच्या काकणांच्या किनकिनाटातून झंकारणारी झिंझिनाट ही नादप्रतिमा सर्वच कवितेच्या शरीरभर जीवनासक्त चेतना झणझणत ठेवीत असते. व्यासपीठावरील कवी संमेलनात महेश केळुसकरांकडे झिंझिनाटच्या पेशकारीची रसिक मागणी करतातच. तेही या फरमाईशाला दाद देत झिंझिनाट पेश करतात आणि रसिकांकडून प्रचंड टाळ्यांचा झिंझिनाट स्वीकारतात. हा नेहमीचाच अनुभव. हा टाळ्यांचा झिंझिनाट त्यांच्या कवितेतील अनघड रोमांसला असतोच आणि त्यांच्या पेशकारीलाही असतो. व्यासपीठावरील यशस्वी पेशकारीसाठी कवितेमध्ये नवउन्मेषित जीवनानुभवांबरोबरच तीमध्ये परफॉर्मन्स व्हॅल्यू ही असावी लागते. ती या मूळ कवितेतच भरपूर आहे. तो कवितेतील अवघड बिनधास्त रोमांस आणि भन्नाट धाडसात आहेच, त्याचबरोबर कविताभर पसरत राहिलेल्या अभिनव नादप्रासालाही आहे. येथील रानझाडीतील जिवंत प्रतिमांना आहे,
आणि कवितेतील रोमांसला व्यत्यय आणणाऱ्या लांबसून येणाऱ्या बॅटरीला आणि पुढील नाट्यात्मकतेलाही आहे. आणि शेवटी कवीही स्वतः मर्यादित अभिनयाची साथ घेत हलक्या फुलक्या मूडमध्ये जाणाऱ्या कविगत भरीव आवाजाच्या पेशकारीलाही आहे. जेव्हा केळुसकर व्यासपीठावरून या कवितेचा परफॉर्मन्स देतात आणि तुझ्याच काकणांचो तो पैलो वैलो किनकिनाट असा शेवट करतात, तेव्हा नकळत सोपानदेव चौधरी यांनी शाहिरी लावण्यांना बिल्लोरी बांगड्या म्हटल्याचं माझ्या मनाच्या संज्ञा प्रवाहात चमकून गेलं. काही साम्य जाणवतं का या कवितेतील काकणांच्या किनकिनाटात आणि शाहिरांच्या त्या बिल्लोरी बांगड्यात? प्राध्यापक म. वि. धोंड यांनी सांगितलेली लावणीतील बेहोशी एक प्रकारचा अनिर्बंध, रानदांगडेपणा, सकस आणि निकोप असंस्कृतता या कवितेत आढळतेच. धिटाईच्या शृंगारानं भिजलेली शाहिरांची बिल्लोरी बांगडी आणि इथलं तिचं मातड धाडस भन्नाट यात साम्य आहेच. प्रभाकरांची घोर जीवाला लावून गेली परमजीवाची सखी आणि अजून माझ्या कानात तुझ्याच काकणांचो किनकिनाट यातलं विरह, स्मरणरंजन, जळणं तेच. रामजोशांची सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेली तर शिरली, येथील धावत जाणारा लयताल आणि किती जना भेटली, अंगात खेटली, पन्नाट पटली यातील लयतालाचा बाज तोच. दृक, श्रुती, स्पर्श या संवेदना निर्माण करणारे लावणीतील लटपट, झटपट, लवलव, लकलक, आलक पलक, इश्काची चटक असे खटकेबाज शब्द आणि येथील काळोखीनाट, झिंझिनाट, किनकिनाट, भेटलस, खेटलस, पतेरो साळसाळ, काळीज धाडधाड, धाडस भन्नाट, घमघमाट या शब्दांमध्ये त्या संवेदना जागृत करण्याचे सामर्थ्य तेच आहे. लखलखाट, चकचकाट जसं दुकान बोहऱ्याचं, रात्री मोतिया फुलाला तुझा वठबाई जशी फुलली डाळिंबी, गाल जसे पिकले केळे या लावणीतील प्रतिमा शाहिरांच्या परिचित मातीतील आणि इथल्या आंब्या फणसांचो घमघमाट, फुरसा मारित्वता मनातोडी, पतेरो साळसाळ या प्रतिमाही त्यांच्या संबंधित अंगसंगाशी परिचित अशा मातीतील. याचबरोबर सुंदरा म्हणे दिलबरा, तुम्ही चला हो माझ्या घरी, नको रे नवी चर्चा करू, देई आलिंगन प्रीतीने अशा शब्दांनी शृंगाराला आवाहन करणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी लावणीतील सुंदरा आणि इथली हीच माझ्या घराची जवळची वाट सुचवणारी, अंगात खेटणारी, हातात हात अकस्मात घेणारी, मातर भन्नाट धाडसानं मका खासकन वडणारी असा पुढाकार घेणारी भन्नाट स्त्री यामध्ये साम्य आहेच. तात्पर्य, जनसमूहासमोर सादर केली जाणारी शाहिरांची बिल्लोरी बांगडी आणि व्यासपीठावरून पेश केली जाणारी केळुसकरांची झिंझिनाट या दोहोंमधील धीट शृंगार आणि रचनेतील नादप्रासयुक्त लयतालाची धाटणी हे साम्य माझ्या संज्ञा प्रवाहात चमकून गेलं. ते बरंचसं अर्थपूर्णच म्हणायला हवं. मात्र लावणीतील मनोवृत्तीला चाळवणारी उत्तानता आणि झिंझिनाटमधील अवखळ शृंगाराची आस्वाद्यता यातील फरक रसिक मनात नोंदविला जातोच. माझ्या लावणीसंबंधित चाललेल्या मोकाट संज्ञा प्रवाहाला थांबवलं जातं व्यासपीठावरील केळुसकरांच्या समारोपाच्या मिश्किल अदाकारीनं. आम्हाला कवी म्हणून फारसं कोणी ओळखत नव्हतं, पण आम्ही झिंझिनाट लिहून ती पेश करू लागलो आणि मग आम्हाला रसिकजन प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात कवी म्हणून उदंड मान्यता देऊ लागले. परत टाळ्यांचा कडकडाट अशीही आम्ही अनुभवलेली झिंझिनाट कविता आणि तिचे महेश केळुसकरांचे सादरीकरण. धन्यवाद.